नमस्कार. काल क्लास सुरू असताना एक चर्चा चालू होती. किती तास अभ्यास केला पाहिजे? एक स्टुडंट विचारत होती, "मॅडम यंदा 10वीचं वर्ष आहे. मला कमीत कमी 95-96% मार्क्स मिळवण्यासाठी आजपासून किमान किती दिवस अभ्यास केला पाहिजे?" मी तिला विचारलं, "तुला काय वाटतं? किती तास केला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? किती तास अभ्यास केला म्हणजे तुम्हाला 95-96% मार्क्स मिळतील? 7 तास, 8 तास, 9 तास, 10 तास, बरोबर?" नाही. अभ्यास किती तास करता याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे अभ्यास किती करता. मी 4 तास अभ्यास करते, 5 तास अभ्यास करते असं म्हणून जर तुम्ही अभ्यासाला बसलात, तर तो तुमचा क्वालिटी अभ्यास होणार नाही. याच्यामध्ये फक्त तुम्ही तास मोजता. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, आता 4 तास झाले मी उठते. पण या 4 तासात काय केलं, हे कोण बघणार आहे? तर अभ्यास किती तास केला पाहिजे याच्यापेक्षा मी अभ्यास किती करणार आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. अभ्यासाला बसताना मी 4 तास अभ्यास करते हे म्हणण्यापेक्षा तुम्ही काय करा, की नाही एक तुमचं पर्टिक्युलर टाइम टेबल ठरवा, की मला आज मॅथ्सचे पहिल्या चॅप्टरमध्ये लिनियर इक्वेशनचे 2 एक्सरसाइज कंप्लीट करायचे. सायन्सच्या पहिल्या चॅप्टरचे मला 5 पेजेस वाचायचे आहेत. मला सोशल सायन्सच्या काही नोट्स काढायच्या आहेत. इंग्लिशचं मला कम्युनिकेशन करायचं आहे. असं एका कागदावरती लिहा, की हे माझं डेली आजचं टार्गेट आहे. आणि टार्गेट ओरिएंटेड ज्यावेळी अभ्यास तुम्ही करायला चालू कराल, त्यावेळी तो अभ्यास तुमचा परिपूर्ण असेल आणि जो लॉंग टर्ममध्ये तुम्हाला लक्षात राहील. तर बोर्ड असू देत किंवा शाळेच्या जीवनात कुठलीही परीक्षा असू देत किंवा वर्ष असू देत, अभ्यास हा असाच करायचा आहे, तासांमध्ये नाही.